हॅलो गाईज, पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी आपलं जो हेड आहे इंजिनचं, त्याच्यामध्ये नवीन वॉल बसून त्याची थोडीशी झीज करण्यात येत आहे. त्यामुळं ऑइलचं लिकेज होण्याची शक्यता कमी आहे. आणि ह्या ठिकाणी पाहून आपलं जे ब्लॉक आहे त्यामध्ये बोर करण्यात येत आहे VMC मशीनने. त्यामुळे पिस्टन जो आपण नवीन घालणार आहे तो व्यवस्थित बसेल. आणि ह्या ठिकाणी जो बोर केलेला आहे म्हणजे होल पाडलेला आहे त्याचं फिनिशिंग करत आहे, त्यामुळे पिस्टन आपला सहजरित्या बसेल. तरी हे काय करायला लागला? हॉल जोडायला म्हटलं ते पाण्याचा हॉल असती तसला. गाडीचा हॉल सेटिंगचा हॉल आहे, हॉल नाही. तर या ठिकाणी इंजिन जोडायला घेतलेला आहे. आता पहिला हॉल जोडायला लागल्यात हेडचा. आता बघूया पुढं काय जोडते. तर फिटिंगचं काम सुरू झालेलं आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत 9:30. पहिलं पॅकिंग बसवले आणि सामान सगळं घेतलेलं आहे. बघूया किती वेळात बसते सामान आणि गाडी कशी पळते काय विषय होते. पिस्टन बसवून झालेला आहे. असं असते बघा पिस्टन एवढाच. पिस्टन आत बसवत आहे. हे व्हिडिओ बघून कोण गाडी खोलून व्हायचा. एवढं सोपं नाही. आवाज बंद आहे ना? चालू आहे. सोपं नसते हे पण. ह्या मिस्त्रीचा व्हिडिओ बघितला आणि आम्ही असाच केला. आम्ही सांगितलं नव्हतं करायला. यात काय नसते, वरची बाजू खालची बाजू काय. कदा असते केली की बसवायचा आहे. आता वरचा भाग बसवायचा आलाय. काय म्हणते त्याला वरच्या भागात? हेड बसवायचा आलाय. अशी ब्लॉक बसवला. हे काळा आहे ते ब्लॉक आणि वरचा हेड.
आता किती काम राहिले बघे. आता कार्बोरेटर तेवढं बसवलं आहे. बाकी झाले किती कार्बोरेटर आणि इकडचं पॅकिंग आहे. 2 गोष्टी झाल्या की विषय क्लोज. गाडीचं कार्बोरेटर बसवायचं आलाय काम. काय पुढे आले नसेल. जरा आले की बघायचं राहील. ठीक आहे चला चालते ती मला माहित आहे. नाही चालत. इथला तुकडा उडून गेला. आणि अशा तऱ्हेने गाडी झालेली आहे चालू. मिस्त्री आवाज मध्ये टायमिंग झालं. आणि बरोबर वाजलेले आहेत 11. 11 वाजता गाडीचं काम खटाखट. सकाळी खोलली होती गाडी आणि संध्याकाळी गाडी आपली जोडून झालेली आहे. आणि गाडी धुवून झालेली आहे. बघूया चालू केल्यावर काय होते, किती ॲव्हरेज पडते. आणि इथं झालेलं आहे टाकी लिकीज. बघूया इथं काय तर लावून विषय करायचा. तर भावानं गाडीचं सर्व्हिसिंग करून झालेलं आहे. तर आपल्याला आता चेक करायचं आहे गाडीचा आवाज कसा येते, लिकेज वगैरे कुठे झाले काय, आणि गाडी धूर मारते का नाही मागून. तर ह्या गोष्टी आपण चेक करूया. तर बघूया फायरिंगमध्ये फरक पडते का. हां सगळं चालू. फायरिंगमध्ये फरक पडलाय. पहिला जास्त वाजत होतं, आता एवढं काय जास्त वाजत नाही. आणि लिकेज पण कुठं झालेलं दिसत नाही. तर आता बघूया बॅक साईडनं धूर येते का. हात लावून बाकी बघा हाताला कुठं धूर दिसतोय काय. धूर पण याचं कमी झालेला आहे. तर आता राहिल्या गोष्ट ॲव्हरेज बघायची. तर आपण थोड्या वेळ चेक करूया गाडीचं ॲव्हरेज किती होते काय होते. ते पण व्हिडिओ करूनच दाखवणार आहे. थोड्या वेळ थांबा. तर आपण ॲव्हरेज काढायची बाटली इथं लावलेली आहे. यात 100 मिली तेल घेतलेलं आहे. म्हणजे पाईपातनं पुढे गेले त्यामुळे जर कमी दिसते. कारण आपण यातनं 100 मिली काढलेलं आहे. तर गाडी किती लांब जाते बघूया, त्याच्यावरनं ॲव्हरेज ठरवूया. बाटलीतलं तेल संपलेलं आहे आणि आपण आलेलो आहे आता अंबाबाई मंदिराच्या जस्ट पुढं आलेलो आहे.
पलीकडे दिसतंय ते औदुंबरचं मंदिर आहे आणि इथे येऊन बरोबर तेल संपले. आता बघूया मॅपवर लोकेशनवर किती ॲव्हरेज पडतंय ते. तर मॅपवर ब्ल्यू डॉटने जो रस्ता दिसतोय त्या रस्त्याने आपण गेलो होतो आणि टोटल अंतर झालेलं आहे आपलं 7.1 किलोमीटर. चॉक धरून गाडी जरा पुढे मागे झाली असेल, पण आपण ॲव्हरेज धरायचं म्हटल्यावरती धरू शकते 60 किंवा 65चा ॲव्हरेज आपली गाडी देत आहे. तर भावानं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.